धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या चोर. ह्याच्यामध्ये मला सुंदर गोष्ट आता 2-4 दिवसापूर्वी आपल्याला गोविंद जोशींनी सांगितली. पण जनाबाई काय करायची तर म्हणे जनाबाई स्वतःच्या गळ्यात दोरी बांधायची. ती अभंगात म्हणते काय, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. पण म्हणे ती खरी खुबी कशी आहे, जनाबाई स्वतःच्या गळ्यात दोर बांधायची. स्वतःच्या गळ्याभोवती दोर बांधला की त्याचं दुसरं टोक जे ते पंढरीच्या विठ्ठलाच्या हातात द्यायची आणि जो दोर पकडायला विठ्ठल आला की त्या विठ्ठला पकडून त्याच्या गळ्यात दोर बांधायची. ही खरी गोष्ट आहे. जनाबाई असले वेडे चाळे करू दे असं समज करून घेऊ नका की स्वतःच्या गळ्यात दोरा बांधला विठ्ठलाच्या गळ्यात दोरा बांधला नाही. तर पहिल्यांदा माझं जीवन बांधून त्याच्या पायाशी अर्पायला पाहिजे. आणि मी अर्पलेलं माझं जीवन पुष्प जे आहे ते स्वीकारायला तो येतो तेव्हा त्याला अख्खाच्या अख्खा घेऊन टाका. त्याला चोरलं तर तुम्हाला कुठल्याही कोर्टात शिक्षा होऊ शकत नाही. त्याच्या कोर्टात पण येते, बाकीच्या कोर्टांची काय करा. आमचा भाव जो आहे ना तोच आम्हाला पुढे नेतो. लक्षात ठेवा, तो भावच आम्हाला पुढे नेतो. बाकीच्या मोठ्या मोठ्या गोष्टी हे सगळे दंभ आहे, सगळे दंभ आहे. माझी मनापासून मी केलेली भक्तीच मला परमात्म्याचं ते वाढतं स्वरूप दाखवते. हे गणपती, सत्यनारायणाच्या पूजा, वट सावित्रीच्या पूजा आम्ही वारंवार बघतो. पण ह्याच्यामध्ये आमचा भाव किती ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्हाला बाबू भावाचा काय संबंध, नुसतं मेकॅनिकल काही गोष्टी केल्या तरी होत असतील. आमच्या जीवनामध्ये नाही का अशा होत असतात. आम्ही कोणी जीव तोडून अभ्यास करतो पण कसे बसे पास होतोच. आम्ही वशिला असला ना की बाबू आमचं किती मार्क कमी असेल ते आम्हाला नोकरी लागतेच, बरोबर आहे. पण वशिला लागतो ना. हा जो वशिला लागतो तो इथे लावायचा कोणाकडे, कारण इकडे परीक्षाही तोच, न्यायाधीशही तोच, तुमच्या बाजूने भांडणारा वकील तोच, तुमच्या विरुद्ध भांडणाराही वकील तोच, तुमच्या विरोधी असणारा फिर्यादी तोच आणि तुम्ही आरोपी म्हणून तुमच्या बाजूने असणाराही तोच. हे मला कळलं आहे. हे वशिला लावायचं तर मला त्याचाच वशिला त्याच्या विरुद्ध माझ्यासाठी खर्च करायला पाहिजे. दुसऱ्या कोणाकडे वशिला लावून इकडे काडीचाही उपयोग नाही. म्हणजे मी काही न करता कुठल्याही भावाशिवाय गोष्ट केली तरी मला गोष्टी मिळतात. हा माझा मानवी जीवनामधला सिद्धांत ह्या खऱ्याखुऱ्या जिवंतपणामध्ये, चैतन्यामध्ये, परमेश्वराच्या दरबारामध्ये लागू पडत नाही.